सोशल मीडिया असो की न्यूज चॅनल्स, सध्या एका तरुण सरपंचाचा चेहरा आणि त्यांची आक्रमक आंदोलने प्रचंड चर्चेत आहेत. अंगावर फाटके कपडे घालून भीक मागणं, अंगावर डिझेल ओतून घेणं, भ्रष्टाचाराविरोधात लाचखोर अधिकाऱ्यांच्या नावावर भीक मागून पैसा गोळा करणं, अशा अनेक हटके आंदोलनांमुळे चर्चेत आलेले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई पायगावचे सरपंच मंगेश साबळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले आहेत. पण नुकतीच त्यांना पोलीस प्रशासनाकडून अटक का करण्यात आली होती? त्यांच्या अटकेमागचं नेमकं कारण काय आणि काय आहे हे संपूर्ण प्रकरण, याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहतायत सरळ सोप्पं. मंगेश साबळे हे फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगावचे सरपंच आहेत. ग्रामीण भागातील विकास काम, प्रशासकीय अनास्था आणि शासकीय अधिकाऱ्यांकडून होणारा भ्रष्टाचार या विरोधात त्यांनी नेहमीच अत्यंत आक्रमक आणि अनोखी आंदोलनं केली आहेत. यामुळेच ग्रामीण भागातील जनतेमध्ये आणि विशेषतः तरुणांमध्ये त्यांची मोठी क्रेज निर्माण झाली आहे. आता पाहूया त्यांना अटक का करण्यात आली होती आणि ते नेमकं प्रकरण काय होतं. काही काळापूर्वी जिल्हा प्रशासनाकडून ग्रामीण भागातील शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी म्हणजेच BLO ड्युटीसाठी नियुक्त करण्यात आलं होतं. यामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत होते. याच गंभीर समस्येवर आवाज उठवण्यासाठी आणि शिक्षकांना या कामातून वगळण्याची मागणी करण्यासाठी सरपंच मंगेश साबळे आपल्या समर्थकांसह छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले होते. जिल्हाधिकाऱ्यासोबत चर्चा सुरू असताना तिथे वाद निर्माण झाला. ही चर्चा अत्यंत तीव्र झाली आणि मंगेश साबळे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना आव्हान दिलं, ज्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात मोठा गोंधळ उडाला. शासकीय कामात अडथळा आणणे, शासकीय अधिकाऱ्यांना धमकावणे आणि कार्यालयात गोंधळ घालणे या आरोपांखाली पोलिसांनी तत्काळ गुन्हे दाखल करत मंगेश साबळे यांना अटक केली. या प्रकरणामुळे त्यांना तब्बल 6 दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. जामिनीवर सुटल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा प्रशासनाविरोधात आपला लढा सुरू ठेवणार असल्याचा इशारा दिला आहे. मंगेश साबळे हे नाव केवळ आंदोलनापुरतं मर्यादित नाहीये. 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी जालना मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षाचा पाठिंबा नसताना केवळ आपल्या आंदोलनांच्या आणि जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी तब्बल 1,55,000हून अधिक मतं मिळवली होती. त्यांच्या या उमेदवारीमुळे भाजपचे दिग्गज नेते आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हापासूनच महाराष्ट्राच्या राजकारणात मंगेश साबळे यांच्याकडे एक गेम चेंजर म्हणून पाहिलं जातं. तर हे होतं मंगेश साबळे यांचं संपूर्ण प्रकरण आणि त्यांच्या अटकेमागचं हे सत्य. एका बाजूला प्रशासकीय त्रुटींवर बोट ठेवण्यासाठी अशी आक्रमक आंदोलनं गरजेची असल्याचं जनतेचं म्हणणं आहे, तर दुसऱ्याच बाजूला कायद्याच्या चौकटीत राहूनच प्रश्न सुटले पाहिजेत असं प्रशासनाचं मत आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सरळ सोप्पाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.